काय करताय हो? भेळ खाते. कसली भारी भेळ झाली आहे. इथं खूपच छान भेळ आहे गं. कॉलेजच्या जवळच किती सोपं आहे बाकी सगळ्यांना खायला. ईश्वरी चॅट कॉर्नर ना? आधीच म्हणत होते मी तिथेच चला, छान भेटतं. मला तो म्हणली पण मला वाटलं इथं पण थोडे छान. पण किती खाताय, किती खर्च करताय? अकाउंट सगळं मीच बघायला लागली मगापासून तर. म्हणून तर तुझ्याकडे अकाउंट दिलंय मी सांभाळायला जरा वेळ. मी नुसतं बसणार आहे तुझ्यासोबत आणि तुला सांगणार आहे अकाउंट सांभाळ. अकाउंट मध्ये आपले पैसे किती आहेत ना? आता इथं किती झालेत बघ बरं. इथं झालेत 1000. 1000 नाही बाई, 100 रुपये झालेत. 1000 झाले. तुम्हाला हिशोब कुठं माहिती ना? 300 आणि 300 किती? 300 आणि 300 किती? 600. 600 नंतर 200ची आपण काय खाल्ली इथं? रगडापुरी. किती झाले? 800. आणि 150ची काय खाल्ली? पाणीपुरी. आणि 50 रुपयाचं काय खाल्लं? ओला भेळ. किती झाले? एवढं महाग? तुझ्या मला होती काय एवढं महागाची पाणीपुरी? मी ऐकलीच नाही कधी. 150 रुपयाला 600 रुपयाला नेचायला महागाची पाणीपुरी नाही. एक मिनिट, हे बघा, हे प्लेट 150 नाही तर काय 5 रुपये होणार आहेत का? अरे देवा, कुठली बुद्धी सुचली अकाउंट घ्यायला, सांभाळायला? हे एवढं, हे परत ते. खावा आता गच्ची. नाही तुझ्या हातात दिला अकाउंट. माझा अकाउंट 2 दिवसातच खाली करशील तू. हा, खावा. माझा अकाउंट माझ्याकडे दे बाई. बस झालं. अकाउंटचा विषय नाही, तुमचा विषय. माझा नाही अकाउंटचा विषय. पैसे पतच नको. तुमचा अकाउंट घ्या आणि त्याला आता लास्ट पैसे द्या आणि इथून पुढे मी नाही अकाउंट सांभाळणार. माझा अकाउंट आता मी सांभाळ बाई. अकाउंट जवळ असलं कळत तरी किती पैसे खर्च व्हायला लागले. मला कळालंच नाही थोडं वेळ किती पैसे खर्च झाले माहिती का तुला? खावा आता, खावा. नाही बाई आता बस झालं.